धोंड्याच्या शेवटच्या दिवशी का होईना मला माझे चांदीचे गिफ्ट्स मिळालेले आहेत. आणि हा जो कपडा आहे ना, बऱ्याच दिवसांपासून हा कटिंग करून ठेवलेला आणि काही कट करण्याचा पण बाकी होता. तर आता याचं मी काय स्टिच करणार आहे ना, ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर फायनली आज याच्यासाठी मुहूर्त लागला आणि मग हा मी स्टिच करायला घेतला. यानंतर ना मग सायंकाळी थोडा भाजीपाला वगैरे आणायला गेली आणि सायंकाळी ना आमरस आणि दोडक्याची भाजी बनवलेली जेवणामध्ये. आता कधीपासून मला गुळांबा बनवायचा होता, पण वेळच भेटत नव्हता. मग आज फायनली गुळांबा बनवून घेतला आणि गुळांबा इतका छान झालेला होता. याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर नक्की बघा. आणि या अधिक मासामध्ये ना यांनी मला या चांदीच्या सर्व वस्तू गिफ्ट केलेल्या आहेत. यामध्ये हे जे जोडवे आहेत ना, ते माझे आधीचेच होते, त्यामध्ये भर घालून घेतलेली. आणि या मासोळ्या दिलेल्या, तर माझ्याकडे मासोळ्या आहेत पण त्या थोड्या मोठ्या आहेत. या छोट्या मला हव्या होत्या, तर त्या पण मला दिलेल्या आहेत. यानंतर मला ना विरोध्या पण आवडतात. तर यावेळेस ना थोड्या वेगळ्या डिझाईनमध्ये विरोध्या अहोंनी मला दिलेल्या आहेत आणि त्या पण मी ते घालून घेतलेल्या आहेत. आणि अशा पैंजणचे तर माझ्याकडे खूप सारे जोड आहेत, पण मग अजून एक मी त्यांच्याकडनं घेतलेला आहे. आणि हे जे आहे ना, हे सिंगल बाजूबंद आहे, तर खूप छान दिसतं. एखाद्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत एखाद्या लुकवर ते नक्की शेअर करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी ना ब्रेकफास्टमध्ये मी ते अप्पे बनवलेले होते, फक्त मूग डाळीचे अप्पे. नक्की एकदा ट्राय करा, खूप छान बनतात, खूप टेस्टी बनतात. फक्त एखादा तासभर मूग डाळ भिजवली ना तरी हे अप्पे खूप छान बनतात. आता हे अप्पे बनवताना यामध्ये ना मी कांदा आणि टोमॅटोच टाकलेला, तर इतकी छान टेस्ट आलेली या अप्प्यांना. सकाळी ब्रेकफास्टसाठी किंवा मग संध्याकाळी 4-5च्या वेळेला छोट्या छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे अप्पे बनवू शकता. मूग डाळ छान भिजल्यानंतर मिक्सरमधनं बारीक करायची. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण टाकायचा बारीक करताना. यानंतर ना त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून टाकायचा, मीठ टाकायचं आणि आप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे आप्पे बनवण्यासाठी ठेवायचे. आणि हे आप्पे बनवण्यासाठी ना खूप वेळसुद्धा लागत नाही, पण खूप छान असे कुरकुरीत आप्पे बनून रेडी होतात. तर मग मी ते आप्पे वगैरे बनवून घेतले आणि मुलांनी आम्ही छान आप्पे एन्जॉय केले. यानंतर ना यांनी छान पपई आणलेली होती, मग पपई वगैरे कट केली आणि आम्ही सर्वांनी पपई वगैरे खाल्ली. तर असा होता आजचा दिवस. धन्यवाद.